नमस्कार मित्र, मी डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. फ्लॉवरिंग खूप आहे, मेल पण आहे, मादी कळी पण आहे. पण काय झालेलं आहे नाही म्हणता आता मला बरेचसे कमेंट प्राप्त झाले त्या 8 दिवसामध्ये. सर मधमाशासाठी काय करता येईल? मधमाशासाठी बरंचसं काय करता येतं, परंतु तुमचा प्लॉट जिथं आहे त्याच्या आसपास 2 किलोमीटरच्या आत मध पोळ्या असतील तरच त्याला इलाज केलेला उपयोग पडतो. जर मध पोळ्याच नसतील तुमच्या त्या 2 किलोमीटर अंतरामध्ये तर आपण काही इलाज करून काही उपयोग होत नाही. मी सगळे इलाज केले या 2 किलोमीटरच्या अंतरात, काही नाही, मधमाशी एकही पोळं नाही. कारण शेजारी पाजारी मी फार फार चौकशी केल्या 15 दिवसामध्ये आणि शेवटी मग मी निर्णय घेतला. पहिल्या 10 पेट्या मागवल्या होत्या, परवा दिवशी 10 पेट्या मागवल्या. आता 20 पेट्या 10 एकरमध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे एकरी 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. आता परागीकरण बऱ्यापैकी चालू आहे. मधमाशी हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा मित्र आहे आणि तो मित्रच आता दुरावलेला आहे. आपल्याला का दुरावला त्याला अनेक कारण आहेत, पण आता ते जाऊ द्या. तुम्हाला मी 3 प्रयोग सांगतो, ते 3 प्रयोग करा. तुमच्या आसपास कुठं मधमाशाचं पोळा असेल तर 100% या माशा येऊन जातील. पहिला प्रयोग असा करा की गूळ 4च्या नंतर 4 साडेचारला गूळ जाळा. पातेलं घ्या, मोठं थोडं पसरट पातेलं घ्या, त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी टाका, 2 ते 3 किलो गूळ टाका, त्याला जाळा. आता बाय असे काय झालं, असे व्हिडिओ केले की मग जाळानं काय होतं, मग गॅसच लावा, असे काय कमेंट करून. ज्याला आवडलं त्यांनी करा, का तर ह्या कमेंट प्राप्त झाल्यामुळे हे व्हिडिओ बनवते मी. ज्याला हे वाटत नाही ह्याच्यानं काही होत नाही, करू नका, परेशान होऊ नका. पातेलं घ्या, चूल करा, ते जाळ जास्तीत जास्त कसं होईल बघा. जाळ केल्यानंतर कमीत कमी त्याच्यातून जी वाफ निघते, 3 किलो गूळ घ्या आणि त्याच्यामध्ये 25 ग्रॅम विलायची पावडर टाका आणि त्याला 2-2.5 तास 6:30 पर्यंत त्याला जाळा. म्हणजे 2 तास त्याचा धूर निघू द्या. वाऱ्याची दिशा जशी आहे तसा धूर जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत त्याचा स्मेल येतो. आज मी राऊंड घेताना रोडने येताना अक्षरशः अतिशय छान, परंतु मधमाशीच नाही. हा एक प्रयोग करा. दुसरा एक प्रयोग सांग तुम्हाला. आपल्या एकरी 200 लिटर पाणी लागतं. 200 लिटर पाण्यासाठी काय करायचं, एक 5 लिटर ताक घ्या. 5 लिटर ताक घ्या, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ आणि 50 ग्रॅम वेलदोडा. हे संध्याकाळी भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर सूरज निघण्याच्या अगोदरची वेळ आणि सूरज निघाय ह्या वेळेमध्ये, म्हणजे त्या अर्ध्या तासामध्ये ती फवारणी झाली पाहिजे. म्हणजे सूरज निघणे आणि आपली फवारणी स्टॉप होणे. याच्यामुळे काय होतं, त्याचा स्मेल इतका सुंदर असतो हनीसाठी, म्हणजे मधमाशीसाठी अतिशय सुंदर. हा एक प्रयोग करा. हे प्रयोग केल्यानंतर आणखीन वाटलं समजा हे नेक्टर म्हणून एक औषध आहे, हनीबी, नेक्टर हनीबी. याच्यामुळे इतकं अट्रॅक्शन होतं. मी आता आज सकाळीच फवारणी घेतलेली आहे. हे 1 लिटरला 2.5 मिली घ्या आणि सकाळच्या थंड वातावरण 6 वाजता फवारणी चालू करा. 6 जास्तीत जास्त 6 वाजून 10 मिनिटं आणि ती फवारणी तुमची 6 वाजून 50 मिनिटाला संपली पाहिजे. हे नियोजन करा. ह्याचा तर स्मेल मधमाशीसाठी अतिशय आकर्षक आहे. परंतु ह्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं 2 किलोमीटरच्या आत मधपोळी असेल, मधमाशी असतील तरच येतील. नाही तर तुम्ही म्हणाल हे केलं ते केलं, काय मधमाशीच नसेल तर येणार नाही. तरी पण प्रयोग करून बघा, म्हणजे तुमचा काही मार्ग सुखकर होतो का बघू. नाही झालं तर एकरी पेटी आणून ठेवा. म्हणजे परागीभवन अतिशय महत्वाचा भाग आहे डाळिंबमध्ये. एक नियोजन करा आणि कार्यवाही करा. नमस्कार.